पाकिस्तानकडून नेमका कोणत्या भागांवर हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात आला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। कोणते भाग आहेत? बारामुल्ला हा भाग आहे जम्मू आणि काश्मीर मधला, त्यामध्ये श्रीनगर, नगरोटा आणि फिरोजपूर पंजाब मधला या ठिकाणी सुद्धा हल्ला करण्यात। सोबतच अवंतीपोरा आहे, जम्मू आहे, या सगळ्या भागांमध्ये पाकिस्ताननं निष्फळ असा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे। पठाणकोट आहे पंजाबचा भाग, सोबतच लालगड आहे, लालगड जट्टा आणि सोबतच बाडमेर राजस्थान मधला हा सगळा परिसर। या व्यतिरिक्त पंजाब मधील फाजिलका, जैसलमेर राजस्थान मधील तर गुजरात मधील भुज या ठिकाणी सुद्धा हा हल्ला करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करण्यात आलाय, अयशस्वी प्रयत्न आलाय। भारताने हे हल्ले आता हाणून पाडले। तर सोबतच कुवार बेट गुजरात मधला हा परिसर आहे, अमृतसर पंजाब मधला आहे, राजौरी जम्मू आणि काश्मीर मधला, या ठिकाणी सुद्धा निष्फळ असा प्रयत्न पाकिस्तानने केला। अगदी तर गुजरात मधील लाखीनाला, जम्मू आणि काश्मीर मधील सांबा आणि राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। खरंय, कारण ही नेमकी ठिकाणं पाहतोय कुठं कुठं हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलाय। उरी आहे जम्मू आणि काश्मीर मधलं, सोबतच गुरुदासपूर आहे, जालंधर आहे पंजाब मधलं, याही ठिकाणी प्रयत्न झालाय। तर पुंछ जम्मू आणि काश्मीर मधलं, पुंछ जम्मू आणि काश्मीर मधलं नौगाम आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये खरं तर उधमपूर, नौगाम आणि पुंछ या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। मात्र वेळोवेळी हे हल्ले भारताकडून हाणून पाडण्यात आले। खरं, आणि या सगळ्या दरम्यान आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। IMFनं $1 अब्ज कर्जाला मंजुरी दिल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो। पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं हा दावा केलेला आहे। विस्तारित निधी सुविधेअंतर्गत कर्जाला मंजुरी दिल्याची माहिती ही पाकिस्ताननं दिली। पाकिस्ताननं हा दावा केला। $1 अब्ज ची रक्कम त्वरित देण्यास मंजुरी दिल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय। पाकिस्तानला कर्ज देण्यास भारतानं विरोध केलेला होता। अगदी खरं आहे विक्रांत, ज्या प्रकारच्या घडामोडी घडत होत्या या संदर्भात भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले। हे कर्ज पाकिस्तानला दिलं जाऊ नये अशा प्रकारचे अनेक प्रयत्न झाले। मात्र आता ताज्य पडलेल्या खरं तर पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने हा दावा केलाय। पण नेहमीप्रमाणे विक्रांत यात तथ्य किती आहे आगामी काळात स्पष्ट होईल, कारण ज्या प्रकारचा पाकिस्तानचा स्वभाव आहे त्यामुळे आगामी काळात अन्य काही घडू शकतं, यात काही शाश्वती नाकारता येत नाही।